नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. चला तर कालच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचे योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक डी, महादेव गोविंद रानडे. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, जामसंडई येथे पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतात कोणत्या काळापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, 1951. भारतात 1951 या काळापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आलेले आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हैसूर. म्हणजेच भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय म्हैसूर येथे उभारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 4, भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला होता? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, सी राजगोपालचारी. म्हणजे भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार सी राजगोपालचारी यांना देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 5, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, नानासाहेब पेशवे. 1857च्या उठावाचे वेळी कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात लांब हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, ओरिसा. भारतातील सर्वात लांब हिराकूड धरण हे ओरिसा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 7, देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक डी, नाशिक. म्हणजेच देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण हे नाशिक शहराजवळ आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड रिपन. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, नंदुरबार. महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा नंदुरबार आहे. प्रश्न क्रमांक 10, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, 1942. चले जाव ही चळवळ 1942 वर्षी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 11, भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, आर्यभट्ट. भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट आहे. प्रश्न क्रमांक 12, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, रायगड. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.